कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे ज्येष्ठ आपले जगताप बाप्पू त्यांना मी गायकवाड साहेबांना विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावे. नमस्ते. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या डिव्हिजनच्या फड मॅडम त्यांना मी कुंभार मॅडमला विनंती करतो आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात यावे. ओके, चालेल. त्याचप्रमाणे आपले सर्वांचेच उपयोगी पडणारे आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले खाडे डॉक्टर यांना मी सन्मानित करीत आहे आणि मी डिव्हिजन मॅडम यांना विनंती करतो त्यांना आपण सन्मानित करावं. सासवड या ठिकाणी आगारामध्ये तर त्या ठिकाणी इथं जे रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे त्या संदर्भात खाडे डॉक्टर आपल्याला काय मार्गदर्शन करतात ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत. बोला साहेब. धन्यवाद. आजच्या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी पण आलेलो आहे. गेले कित्येक वर्ष मी येतो. मध्ये कोरोनाच्या काळामध्येच काय वेळा आलो नसेल नाही तर बहुतेक 7 वर्ष येतो. आता या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय सागर गाडेसर, आकुर्डी पिंगळे, गायकवाड साहेब, PTI, आमचे मित्र पोपटराव जैनक, कैलास जगताप, सुरेश कडू, गणेश कामते, माझ्या सगळ्यांचीच खरं तर नावं घ्यायची इच्छा आहे पण आता कसे घेऊ असा प्रश्न पडला माझ्या. कारण सगळ्यांचे इतका परिचय झालेला आहे. म्हणजे कुटुंबात जसा एखाद्या व्यक्तीचा परिचय असतो तसा सगळ्यांशी परिचय झालेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांची ST डेपोचे मॅनेजर सन्माननीय सागरजी गाडेसाहेब, सहाय्यक अधीक्षक AWS सन्माननीय अतुलजी पिंगळेसाहेब, AIT गायकवाड साहेब, वाहतूक नियंत्रक पोपट जैनक साहेब, वाहतूक नियंत्रक आमचे मित्र कैलासजी जगताप साहेब, ST कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी कडू साहेब, माजी चेअरमन ST सोसायटी गणेशजी कामते आमचे मित्र, फड मॅडम आणि उपस्थित सर्व चालक, वाहक, नियंत्रक, आवर्जून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर खाडेसाहेब, पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सुरक्षितता मोहीम सप्ताह या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. ST म्हटलं की सुरक्षित प्रवास, सुरक्षित वाहन असा एक मंत्र आहे. खऱ्या अर्थाने इतर वाहनांनी प्रवास करणं आणि STने प्रवास करणं सुखकारक गॅरंटेड प्रवास म्हणजे STचा प्रवास असा बहुजन समाज, बहुजन जनता ही मानत असते. तुम्ही वाहक आणि चालक दोन्हीही अतिशय सुरक्षित या STमध्ये असणारे सगळे प्रवासी सुरक्षित स्थळी पोचवत असतात. मग लग्न समारंभ असेल, आमच्या विद्यालयाची सहल असेल, खरोखर जेव्हा सहल जाते आणि पुन्हा येते, जाण्यापासून परत येईपर्यंत आमच्या जीवात जीव नसतो. फक्त एकच विश्वास असतो की आमचे बडदे ड्रायव्हर आहेत, आमचे चौखंडे ड्रायव्हर आहेत, आमचे गिरमे ड्रायव्हर आहेत,
आमचे कटके ड्रायव्हर आहेत आणि नक्की आमची मुलं सुरक्षित येणार एवढी गॅरंटी साहेब आम्हाला आहे. आणि म्हणून या वाहकांच्या आणि चालकांच्या जीवावर आज आपल्याला माहिती आहे 1 किंवा 2 मुलं आहे, पालक विचार करतो सहलीला पाठवताना, आणि आम्ही अगदी बिनधास्तपणे या वाहकांच्या चालकांच्या विश्वासावर आमची ST सुरक्षित मुलांना देते, 2 दिवसाचा आनंद देते, सुंदर प्रवास करते. त्या विद्यार्थ्यांच्या अगदी मैत्रीच्या नात्याने हे वागतात. आमचं म्हणणं असं आहे की ज्या सहलीमध्ये सर्वांना नमस्कार. आज पालक अधिकारी म्हणून मी सौ जयप्रदा संपत फड, आस्थापना पर्यवेक्षक, रापो विभागीय कार्यालय पुणे, आज इथं आपल्या सासवड आगारामध्ये पालक अधिकारी म्हणून मी इथं आलेली आहे. सर्वात प्रथम मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छिते की हा आगार मला खूप आवडला, खरंच छान आहे. कारण की सासवड आगारात तशी माझी पहिलीच भेट आहे, कधी येण्याचा प्रश्नच पडला नाही. आणि आज इथं रस्ते सुरक्षितता अभियान दिनांक 11 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये आपण जे दरवर्षीप्रमाणे रस्ते सुरक्षितता अभियान म्हणजे साजरा करतो किंवा तो अभियान आपण राबवतो. तर याचा उद्देश एकच आहे की आपली जी ओळख आहे STची सुरक्षित प्रवास ही प्रवाशांच्या मनामध्ये कायम तशीच राहावी. आणि एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो ना की आठवण करून दिली म्हणजे त्या गोष्टीचं ते बराच काळ टिकून राहतं. तसं तुम्ही सर्वजण तर व्यवस्थित सगळं काम करतात, प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे आणि मागच्या असंख्य प्रवाशांची सुद्धा काळजी आहे. त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करून हे वाहन चालवता. रस्त्यावर एक छोटीशी गाडी चालवणंसुद्धा प्रचंड अवघड काम आहे. आपण पुण्यामधली ट्रॅफिक वगैरे पाहतो, तर खरोखरच त्या अशा ट्रॅफिकमध्ये किंवा इतक्या अडीअडचणीतून सुद्धा तुम्ही रस्त्यावर एवढी मोठी गाडी वाहन सुरक्षित चालवता. खरंच त्याबद्दल तुमचं मानावं तेवढं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अगदी मनापासून त्या गोष्टीचं कौतुक आहे. आजकाल गाड्या चालवणं, RTOचे नियम, परत खूप अडचणी, इतकी खूप म्हणजे या कसरती आहे, थोडक्यात तारेवरची कसरत आहे. ती करत तुम्ही हे सगळं सांभाळताय आणि सगळं करताय, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. केवळ चालक वाहकच नाहीत तर त्यात यांत्रिक कर्मचाऱ्यांचा एक खूप मोठा वाटा आहे. कारण की गाडी मार्गावर जाण्यापासूनची सुरुवात म्हणजे ती वाहन व्यवस्थित असण्यापासूनच आहे. तुम्ही अगदी डोळ्यात तेल घालून हे सगळं बघता, व्यवस्थित वाहनाचे पार्ट्स वगैरे सगळं काही व्यवस्थित करता आणि ती गाडी तयार करून पाठवता, यातच ती सुरुवात आहे. आणि मग आपले चालक वाहक व्यवस्थित